जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स या स्पेशलायझेशनचा ग्रुप घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सल बँकिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. ज्यामध्ये एम.कॉम भाग 1 सेमिस्टर 1 2025 पॅटर्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स या ग्रुपमधील युनिव्हर्सल बँकिंग या विषयासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे, ज्यामध्ये टोटल 50 मार्क असतील. इंटरनलला तुम्हाला 20 मार्क असतील, तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 30 मार्कांची होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी असेल. पासिंगसाठी तुम्हाला टोटल 20 मार्कांची आवश्यकता आहे. त्यापैकी इंटरनलला 20 पैकी 8 मार्क गरजेचे आहे. तर युनिव्हर्सिटी एक्झाम जी 30 मार्कांपैकी होणार आहे, त्याच्यात तुम्हाला 12 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाचे क्वेश्चन पेपर देखील मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून येणार आहे. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळण्यापूर्वी अगोदर आपण त्याचे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन बघूया. टोटल परीक्षेत तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तुम्हाला समोर स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. ज्यातील पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स 6 मार्कासाठी असतील. क्वेश्चन नंबर 2nd डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3 डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्काला राहतील. तर क्वेश्चन नंबर 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला 4 पैकी कोणत्याही 2 तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 12 मार्क्स असणार आहे. या असे मिळून टोटल 30 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. परीक्षेत तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्याचं स्वरूप कसं असू शकतं, किती मार्काला प्रश्न विचारले जातील त्याकडे आपण नजर टाकूया. इथे चॅप्टर नंबर 1 आणि 2 वरती जे काही ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील 12 मार्काला, ते कोणकोणते असू शकतात? तर पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ युनिव्हर्सल बँकिंग, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग किंवा त्याला फीचर्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग पण म्हणलं जाईल. सार्वत्रिक बँकेची व्याख्या करा आणि सार्वत्रिक बँकेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पुढे आहे डिफाईन युनिव्हर्सल बँकिंग, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनिव्हर्सल बँकिंग. म्हणजे सार्वत्रिक बँकेची व्याख्या करा आणि सार्वत्रिक बँकेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग. सार्वत्रिक बँकेचे फायदे स्पष्ट करा. 4 नंबर आहे डिस्क्राईब द प्रॉब्लेम फेस बाय युनिव्हर्सल बँकिंग. सार्वत्रिक बँकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं वर्णन करा. ओके. एवढे महत्त्वाचे प्रश्न तुमचे 4 जे काही पहिले दाखवले ते पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. पुढे आहे एक्सप्लेन द डिसएडव्हांटेजेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग. तुम्ही ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस असे दोन्ही प्रश्न करून ठेवा. म्हणजे सार्वत्रिक बँकेचे फायदे आणि सार्वत्रिक बँकेचे तोटे हे दोन्ही स्पष्ट करून ठेवायचे आहे. पुढे आहे महत्त्वाचा प्रश्न एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग. सार्वत्रिक बँकांची कार्ये स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द रिसेंट ट्रेंड्स इन युनिव्हर्सल बँकिंग इन इंडिया. भारतातील सार्वत्रिक बँकिंगमधील अलीकडील प्रवाह स्पष्ट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे, करून घ्या. आणि शेवटचा प्रश्न आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन युनिव्हर्सल बँकिंग अँड कमर्शियल बँकिंग. शॉर्ट नोट्स नाही तर ब्रॉड क्वेश्चनला हा प्रश्न नक्की विचारला जाणार आहे. सार्वत्रिक बँकिंग आणि व्यापारी बँकिंग यातील फरक स्पष्ट करा. शॉर्ट नोट्सला कोणकोणते आहे, तर सार्वत्रिक बँकेचे कार्य, ज्याला फंक्शन्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग म्हणूया. नंतर रिसेंट ट्रेंड्स इन युनिव्हर्सल बँकिंग इन इंडिया, भारतातील सार्वत्रिक बँकांमधील नवीन प्रवाह. नंतर इव्हॅल्युशन ऑफ युनिव्हर्सल बँकिंग सिस्टीम इन इंडिया, भारतातील सार्वत्रिक बँकिंग प्रणालीची उत्क्रांती. नंतर प्रॅक्टिसेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग, युनिव्हर्सल बँकेच्या कार्यपद्धती. पुढे आहे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग, सार्वत्रिक बँकेची वैशिष्ट्ये. पुढे आहे ॲडव्हांटेजेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग किंवा डिसॲडव्हांटेजेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग, सार्वत्रिक बँकांचे फायदे, सार्वत्रिक बँकिंगचे तोटे आणि कमर्शियल आणि युनिव्हर्सल बँकिंग, सार्वत्रिक बँक आणि व्यापारी बँक. ओके. यावर पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. थोडक्यात तुम्हाला युनिव्हर्सल बँकिंगचे इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन करायचं आहे. त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स, फंक्शन आणि डिफरन्स बिटवीन युनिव्हर्सल बँकिंग अँड कमर्शियल बँकिंग एवढे पॉईंट तुम्हाला युनिव्हर्सल बँकिंगच्या रिलेटेड करायचे आहे. अजून
युनिव्हर्सल बँकिंगच्या रिलेटेड त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, त्यांना काय-काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि प्रॅक्टिसेस म्हणजे कार्यपद्धती काय-काय आहे आणि रिसेंट ट्रेंड्स युनिव्हर्सल बँकिंगमधला काय आहे? एवढे महत्त्वाचे 7 ते 8 प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. तुम्हाला निश्चित यामध्ये 30 पैकी सगळ्या विद्यार्थ्यांना 20 पेक्षा जास्त मार्क सहज मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी एम.कॉम भाग 1 सेमिस्टर फर्स्टमध्ये 2025 पॅटर्नला ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स स्पेशलायझेशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सल बँकिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.